नाशिक शहरात अंमली पदार्थाविरोधी पथकाच्या दुहेरी धाडी, 4 आरोपी जेरबंद, एमडीसह 7.28 लाखांचा मुद्देमाल जप्त. सातपूर व पेठ रोड परिसरात सलग कारवाई. 2 स्वतंत्र धाडीत मेफेड्रॉन कार आणि दुचाकीसह आरोपी ताब्यात. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातपूर आणि पेठ रोड परिसरात टाकलेल्या 2 धाडीत 4 आरोपींना अटक करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 4 ग्रॅम मेफेड्रॉन, 1 कार, 1 ॲक्टिवा दुचाकी आणि इतर साहित्य असा मिळून सुमारे 7,28,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात एमडीची विक्री आणि सेवन करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही मोहीम राबवली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 15 आणि 16 एप्रिल रोजी या 2 स्वतंत्र धाडीत घालण्यात आले. पहिली कारवाई 15 एप्रिल रोजी रात्री 8च्या सुमारास सातपूर पोलीस ठाणे हद्दीत पोस्ट ऑफिस महात्मा नगर समोर करण्यात आली. तेथे कार्तिक वाघमारे वय वर्ष 20 आणि नीरज निलेश बच्छाव वय वर्ष 21 या दोघांना ॲक्टिवा दुचाकीवरून एमडी विक्रीसाठी फिरताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 1 ग्रॅम एमडी, किंमत ₹10,000, ॲक्टिवा आणि इतर साहित्य असा 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांनी एमडी कोणाकडून आणले याचा पोलीस तपास सुरू आहे. दुसरी कारवाई 16 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजता मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत राऊ हॉटेल समोर पेठ रोड येथे करण्यात आली. तेथे निलेश बापू खैरनार वय वर्ष 44 ताराबाद सटाणा आणि सुमित अशोक धाईजे वय वर्ष 28 जेल रोड नाशिक यांना त्यांच्या MH43 AL 4242 क्रमांकाच्या मारुती सुझुकी डिझायर कारसह ताब्यात घेण्यात आले. कारच्या झडतीत 3 ग्रॅम एमडी सापडले. या कारवाईत कारसह इतर साहित्य असा 6,58,400 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाईंमुळे शहरात एमडी पुरवठा साखळीवर मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे. अटक आरोपींकडून आणखी कोणत्या टोळीचा किंवा पुरवठादाराचा संबंध आहे याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये युनिट 1 गुन्हे शाखेच्या प्रभारी पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुंडाविरोधी पथकाने संयुक्तपणे सहभाग घेतला. शहरात एमडी विरोधात मोहीम तीव्र. नाशिक शहरात तरुणांमध्ये वाढत्या एमडीच्या वापराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे. सलग 2 धाडीत 4 आरोपी जेरबंद झाल्याने एमडी पुरवठा साखळीवर पोलिसांनी थेट प्रहार केल्याची चर्चा शहरात होत आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.